दरम्यान जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड आता फडणवीसांना भेटायला गेले होते। त्यांची बैठक आता संपलेली आहे। पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमधल्या वादानंतर त्यांनी ही भेट घेतली होती। पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांनी केली। दरम्यान नितीन देशमुखांना घेऊन जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेलेले होते। आता ती बैठक आता संपलेली आहे। पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमधल्या वादानंतर त्यांनी ही भेट घेतली होती। त्यानंतर आता मुख्यमंत्री यावर काय भूमिका स्पष्ट करतात, काय नेमकी कारवाई होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकूणच हे प्रकरण आता चांगलंच तापलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलेले होते। नितीन देशमुख जे आव्हाडांचे कार्यकर्ते होते त्यांना मारहाण झाली होती पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून आणि त्यांना घेऊन ते फडणवीसांच्या भेटीला गेले होते। त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि ती चर्चा आता संपलेली आहे। त्यानंतर आता मुख्यमंत्री या संदर्भात नेमका काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि फडणवीसांमध्ये या संदर्भात बैठक होती। ती बैठक आता संपलेली आहे। पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो वाद झालेला होता त्या वादानंतर या तिघांनी भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांची आणि आता मुख्यमंत्री यावर काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तिकडे विधानभवनात सुद्धा या संदर्भातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। आमदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असल्याचं आमदारांचं म्हणणं आहे। दरम्यान ज्या कारणावरून हे सगळं होत आहे, जितेंद्र आव्हाड आणि पडळकर या दोघांमध्ये नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेऊयात। विधानभवनाच्या गेटवर आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये शिवीगाळ आणि मोठा वाद झाला। आव्हाड आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख विधिमंडळाच्या आवारात उभे होते। दोघांच्या भेटी दरम्यान पडळकरांची गाडी विधिमंडळामध्ये आली। यावेळी पडळकरांच्या गाडीचा दरवाजा आव्हाड आणि सोबत उभे असलेले धनंजय देशमुख यांना लागल्याचा दावा करण्यात आला। दरवाजा लागल्यानंतर आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये वाद झाला आणि शिवीगाळ झाल्याचं पाहायला मिळालं। एकटाच आहे मी, तुझ्यासारखी कुत्री घेऊन फिरत नसल्याचं म्हणत पडळकर यांनी शिवीगाळ केली। त्यावर मी कोण आहे दाखवू का तुला असं म्हणत आव्हाडांनी पलटवार केला। हा काय बालिशपणा आहे। त्यांनी दरवाजाला लाथ मारली, तो दरवाजा आम्हाला दोघांनाही लागला। आता याच्या छोट्या गोष्टींकडे कोण लक्ष देतो म्हणून मी पुढे आलो। आम्ही काय मुंबईत राहिलो आयुष्यभर, काय काय कुठली पद्धत आहे नंतर शिव्या द्यायच्या? काय कोण शिव्यांना ऐकतो? कोण शिव्यांना ऐकतं? गाडीच्या आडवं यायचं नाही। गाडीच्या आडवं आल्यानंतर काय होणार? भविष्यातही असं संघर्ष आणखी वाढेल दोघांमध्ये? काही चिंता करू नका, त्याला विचारा काय करायचं। या आधी सुद्धा जाणून बुजून असले प्रकार केल्याचा दावा आव्हाडांनी केलाय। तर आव्हाडांनी मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा विधिमंडळाच्या आवारामध्ये दिल्या होत्या। मला एवढं काय वाईट वाटलंय? मी मंगळसूत्र चोर ओरडलो। तुम्हाला काय वाईट वाटतंय? तुमची काय आयडेंटिटी आहे का मंगळसूत्र चोर म्हणून? तुम्हाला ओळख आहे का मंगळसूत्र? यांच्या जिवारी लागलं मंगळसूत्र चोरे वाक्य। मला काय माहिती, आता त्यांनी सांगावंय। त्यांची लोक मला शिव्या फोन करतात शिव्या घालायला। मी त्यांना साधा प्रश्न विचारतो, मी मंगळसूत्र चोर ओरडलो, कोणी ओळखीचा आहे का तुमच्या महाराष्ट्रात मंगळसूत्र चोर?